हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं राजशिला व्लॉगमध्ये। आपण आज ना दम आलू बनवणार आहोत घरच्या घरी, घरगुती पद्धतीने आपले। आता बघा हे मी बेबी पोटॅटो घेतले, त्याचे हे स्वच्छ धुवून घेतले। आता हे कुकरमध्ये उकडायला टाकून देते। बटाटे उकडून घ्यायचे, कच्चे पण बटाट्याचं करू शकता, पण कच्च्या बटाट्यांना कसं तेल जास्त लागतं आणि आतून शिजतात न शिजतात, त्यामुळे मी उकडून घेते, एक शिट्टी करून घेते याला। झालेत बघा बटाटे उकडून, असे हे बेबी पोटॅटो उकडून झालेत। आता ना गॅसवरती पॅन ठेवलाय, आता हे पोटॅटो तळून घेते मी। तेल टाकते 2 चमचे। तेल गरम होते ते टाकून घेते बटाट्याचं तेल। चांगले तळून घ्यायचे। आता तोपर्यंत इकडे 2 कांदे चिरून घेते आणि 2 टोमॅटो चिरून घेते। दोन लाल टोमॅटो घेतले। खूप छान लागते दम आलूची भाजी। मला हॉटेलमधली नाही आवडत, घरी केलेली तीच आवडते मला। बटाटे पण इकडे होते, झाले पण बटाटे चांगले तळून, आता लालसर झाले, काढून घेते आता मी। याच पॅनमध्ये थोडं तेल टाकते अजून। याच्यात कांदा टाकते, दोन टोमॅटो, नरम करून घ्यायचे चांगलं, त्याचं कच्चा पण घालवायचं। 2 हिरव्या मिरच्या, काश्मीरी लाल मिरची, 1 इंच अद्रक, लसणाचा पाकळ्या 10-12, 1 तमालपत्र, 2 हिरव्या वेलच्या, 1 दालचिनीचा तुकडा, 2 लवंग आणि 4 काळे मिरी। आता हे चांगलं परतून घ्यायचं, नरम करून घ्यायचं, चांगलं भाजून घ्यायचं मसाला। त्याच्यात बघा 5-6 काजू, 5-6 बदाम टाकून भिजवून ठेवले होते मी। झालंय नरम, आता हे थंड करून घेते। वाटण नरम करून झाले, वाटून चांगलं वाटण भाजून झाले चांगलं आता तेलामध्ये। आता हे थंड करून मिक्सरमध्ये एकदम फाईन पेस्ट करायचे, बारीक थंड करून घेते। आता थंड करायला ठेवते, झाले बघा वाटण थंड। आता हे मिक्सरमध्ये टाकून बारीक करून घेते, आता फाईन पेस्ट अशी 2 बॅचमध्ये करायला लागेल।
पाणी टाकून घेते, जे बारीक होईल चांगलं. हे बघा एकदम फाईन असं वाटलं, एकदम छान असं. कलर पण एकदम त्याला सुरेख आला असा. उरलेलं वाटण ते पण वाटून घेते. गॅसवरती पॅन ठेवलं, तेल टाकून घेते. आता त्याच्यात तेल तापले, त्याच्यात जिरे टाकून घेते अर्धा चमचा. तेजपान टाकून घेते. हिंग टाकते थोडं. वाटलेले वाटण टाकून घेते. हलवून घेते चांगलं. आता याचं कच्चं पण दूर होण्यासाठी चांगलं तळून घ्यायचा हा मसाला चांगला. आता याच्यामध्ये सुके मसाले ॲड करते. अर्धा चमचा हळद, 1 चमचा धना पावडर, काश्मीरी लाल मिरची 1 चमचा, काळा मसाला 1 चमचा, गरम मसाला. याच्यात किचन किंग मसाला टाकला तरी चालेल, पनीर मसाला टाकला तरी पण चालेल. चांगलं हलवून घ्यायचं आता हे. आणि हा मसाला चांगला शिजू द्यायचा. पाच मिनिटं शिजू द्यायचा मसाला चांगला. झालेत बघा 5 मिनिटं. आता याच्यामध्ये मीठ टाकून घेते चवीनुसार. चवीनुसार मीठ. इकडे वर ताजं दही घेतले, आता ते फेटून घेते दही. ताजं दही टाकायचं आपल्याला. आता हे दही टाकून घेते याच्यात. हलवून घ्यायचं. आता गॅस सिमवर ठेवायचा, गॅस फास्ट नाही करायचा. आता याच्यामध्ये बटाटे मिनी पोटॅटो टाकून घेते. आता बेबी पोटॅटो. आता हे बटाटे याच्यामध्ये टाकले ना पोटॅटो. आता हे 5 मिनिटं आता त्याच्यामध्ये मसाल्यामध्ये मुरू देते. 5 मिनिटं उकळू देते. आता चांगले झाकण ठेवून देते त्याच्यावरती. गॅस सिमवरच ठेवायचा. कोथिंबीर टाकून घेते. आता रेडी आपले दम आलू. सर्व करून दाखवते. सर्व करून दाखवते.
रेडी बघा दम आलू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय, थँक्यू.